नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही गावी आलो आहोत गदगला, तर तिकडून आजच्या ब्लॉगची सुरुवात होते. सकाळची जवळपास सकाळ नाही दुपार झाली, 1 वाजत आलाय. जेवण करून आम्हाला निघायचंय आता मुंबईसाठी. इकडे आम्ही कालच आलो, बाळाला वगैरे कालच भेटून आलो आणि आता आज जायची तयारी चालू आहे. उद्या लगेच मुलांचं स्कूल असणार आहे. आणि खास गोष्ट आजच्या दिवसाची म्हणजे आज आहे 28 जून आणि आजच्याच दिवशी आमचं टिलक झालं होतं. तर थांबा, ते तिकडे आहेत, जाते मी. हे बघा, इकडे सगळं असंच बॅग वगैरे आहेत, रेडी करून ठेवली ती बॅग. ही बॅग भरायची राहिली आणि इकडे मोबाईल घेऊन बसलेत. आज आपला टिलक झाला होता. काय आहे लक्षात आहे ना? आज आमचं झालं होता टिलक. मी मामाकडे होती भिवंडीला आणि सगळी म्हणजे अशी ह्या टाइमला तरी गडबड चालू होती. तेव्हा जेवण वगैरे सगळं तिकडेच बनवणार होते घरीच. तुमची आवडती भेंडीची भाजी होती त्या दिवशी आणि आज पण इकडे मोठ्या आम्ही भेंडीची भाजी बनवली आहे. मी घरी कधीच बनवत नाही कारण मला आवडत नाही म्हणून मी नाही बनवत. बघा किती योगायोग, त्या दिवशी पण भेंडीची भाजी, आज पण. मन भरून खाऊन घ्या, मस्त खाऊन घेतो. चाललेत 8 वर्ष झाली चालले नाही, छान चाललेत. बोला छान, त्यांना कळेल बरोबर. हा, छान चाललेत. असे जसे तुम्हाला आता दिसतायत तसे छान चाललेत. भेंडीची भाजी मिळाली नाही आज मला, ते मला आवडत नाही ना म्हणून. बाकी आता जेवण करू आणि आम्ही निघूया. इकडे एकदम असं थंड वातावरण आहे. म्हणजे मुंबईमध्ये थंडीमध्ये सुद्धा एवढी थंडी नसेल ना, तेवढी थंडी इथे आता आहे पावसाळ्यामध्ये पण, हो ना. फॅनची तर गरजच पडत नाही, बंद असतो फॅन. आणि इकडनं मस्त अशा बाहेरनं ट्रेन दिसतात. विश्वमची तर एकदम मज्जा चालू आहे. रोज दुपारी ना तो झोपतो, पण इकडे आल्यानंतर काल तर काही झोपलाच नाही. तो रात्री लवकर झोपला, मग आणि बाहेर खेळताय दाखवते. अशी ते विश्वम प्रणवीची मस्त मज्जा चालू आहे. झोका खेळते, तिकडे बाहेरच लावलाय झोका. घराच्या इकडनं समोर ना एकदम तिकडे तुम्हाला दिसत असेल ट्रॅक आहे रेल्वेचा. तर अशी ट्रेन जाताना येताना दिसते, कंटिन्यू आवाज चालू असतो आणि मस्त अशी गार हवा चालू असते इकडे दिवसभर. अशी हवा सुटली इकडे, भारी वातावरण इकडे, मस्त एकदम. आता तर आमची निघायची वेळ झाली आहे आणि खरंच वेळ कुठे निघून गेला हा काही कळलंच नाही. वातावरण तर इकडे एवढं छान मस्त असं वाटत होतं. आणि नाही का, हा व्हिडिओ खरंच मी खूप लेट पोस्ट करते. म्हणजे माझ्या तर लक्षातूनच निघून गेलं की मी आहे व्हिडिओ एडिट करून ठेवलाय, परंतु फक्त पोस्ट करायचं राहिलं होतं. आणि मग आता म्हटलं की चला आज पोस्ट करूयास, म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ भेटला. एक आठवण राहील त्या दिवसाची, ह्या विचाराने मी हा व्हिडिओ पोस्ट करते, नाहीतर करणारच नव्हते. आणि बघता बघता गप्पा मारता मारता आम्ही निघालो. आणि इकडनं आता आमची दुपारी 3 वाजता ट्रेन आहे आणि सकाळी जवळपास 6ला आम्ही पोहोचूया. तर चला, मस्त छान वातावरणासोबत सगळ्यांचा निरोप घेतला, छान गप्पा गोष्टी झाल्या, सगळ्यांची भेट झाली, खूप मस्त वाटलं. मागच्या वर्षीच आमचा इकडे येण्याचा विचार होता, परंतु होणे करता करता ते राहूनच गेलं. फायनली आम्ही या वर्षी भेटलो सगळे आणि आता घरी निघालोय. आम्ही स्टेशनला येऊन पोहोचलो, थोडा वेळ झाला असा जोराचा पाऊस चालू झाला. अगोदर असा रिमझिम होता आणि त्यानंतर एकदमच खूप जोरात चालू झाला. आणि इकडे बघताय तुम्ही आमची ट्रेन पण आलीच आहे. निघालोय आम्ही मस्त घरी जाण्यासाठी. ट्रेन मध्ये बसलोय, आमचा प्रवास चालू झालाय. सकाळी किती 7ला पोहोचेल का आपण? 4:30ला दादर. 4:30ला आम्ही दादरला पोहोचणार आणि तिकडनं आता जी कोणती ट्रेन आम्हाला भेटेल लोकल ट्रेन त्याच्याने आम्ही घरी पोहोचू 6 वाजेपर्यंत. अशी मस्त गार हवा येते इकडे आणि ना झोप येते आता खूप. चला मंडळी, भेटते आता मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी घरी गेल्यानंतर. घरी पोहोचल्याबरोबर मी अगोदर काही बघितलं असतील तर ती म्हणजे झाडं, छोटी छोटी रोपं आणून मी त्यामध्ये लावली होती, तुळस वगैरे. आणि नेमकं गावी जावं लागलं तर ती कशी असेल ह्याचा मला खूप मोठा प्रश्न पडला होता. आणि ती खूप छान ग्रो झाली आहे, बघून खूप बरं वाटलं. चलो, बाय बाय.